तर नमस्कार मंडळी, तुमचं नाव या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही सगळे कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे खूप मजेत असाल। तर मंडळी, आता मी चाललोय ते गावी म्हणजे मालवणला, कोकणात आमच्या अंगणवाडीला जत्रा असते आई भराडी देवीची, ती बघण्यासाठी। इतक्या वर्षात मी कधी गेलो नाही, पण आता मी चाललोय। तर मंडळी, आता इथून निघालोय घराची इथून। आता इथून ट्रेन पकडून आले डोंबिवलीला। डोंबिवलीवरनं आपली बस आहे, डायरेक्ट सकाळी पोहोचवेल ती आपल्याला डायरेक्ट कासारला। तर मंडळी, इतक्या वर्षात मी जायला मला काही जमलंच नाही, म्हणजे मी इतर भरपूर गेलो गावी तिकडे, पण जत्रा ज्या दिवशी असते त्या दिवशी मी एकदा पण नाही गेलो। पण यावर्षी ठरवलेलं की काय पण करून जायचं। तसं आज बघू कसं काय, कसं ट्रॅव्हलिंग आपलं होतं। नाईटला पण तुम्हाला दाखवून हायवेचं किती काम चाललंय, मुंबई गोवा हायवेचं सगळं। तर मंडळी, फायनली आलो स्टेशनला आणि ट्रेन लागले 3:47 ती पकडायची नंतर सीधा डोंबिवली। तर मंडळी, फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आता ही ट्रेन पकडून मला डायरेक्ट डोंबिवलीला। खूप वेळ झालेला आहे, लेट झाली। किती वेळचा थांबलेलो मी, अक्षरशः कंटाळलो ट्रेन येईपर्यंत। तर मंडळी, फायनली डोंबिवली स्टेशन। तर मंडळी, हा जो तुम्ही बघता ना, हा डोंबिवली स्टेशन आहे आणि इथूनच जवळ आपल्या दुर्गामाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस आहे। जास्त काय लांब नाही, डोंबिवली स्टेशनच्या बाहेरच आहे। आता बघा, इथून स्ट्रेट जायचं आपल्याला। स्ट्रेट गेला ना की आपल्याला हा लेफ्ट मारायचा आहे। जसं आपण हा लेफ्ट मारणार ना, समोरच द्वारका हॉटेल आहे। अपोजिट साईडला खाली बघशील बघा, समोरच द्वारका हॉटेल आहे। द्वारका हॉटेल तिथून लेफ्ट मारून सरळ जायचं आणि आपल्याला त्या साईडला जायचं। तिकडे जस्ट त्या ब्रिजने खाली उतरत ना मंडळी, केलं की तुम्हाला समोर दिसेल श्री दुर्गामाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून, जी आपली बदलापूर अंबरनाथ अशी करत डायरेक्ट तळोज्यातनं डायरेक्ट सरळ आपली गाडी मालवणला जाते। आणि आता मी इथून निघालो आहे। तर मंडळी, जसं बोललो तुम्हाला की इकडे आपलं डोंबिवली स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता इथं आपलं डोंबिवली स्टेशन आहे आणि इथे समोरच आपलं ऑफिस आहे दुर्गामाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आणि आपली बस नाही इथे उभी राहते समोर। थोड्याच वेळाने 4:30 वाजेपर्यंत आपली बस येईल, तुम्हाला बघायला भेटेलच। तेव्हा आम्ही सगळं काय दाखवीन, बस कशी आहे काय वगैरे। मी डेली याच बसने प्रवास करतो गावी जायचं असेल तेव्हा। जसं का मी तुम्हाला बोललो ना की आपण तिथे होतो मागाशी, तिथून आपण असं आलो, मग इकडे आलो आणि या ब्रिजने आता आपण खाली चाललो आहे। जसं आपण या ब्रिजने खाली उतरणार ना, जी समोरचं स्पॉट आहे रिक्षाचा, तिथेच आपली बस लागते, म्हणजे आपली लक्झरी लागते। त्याच्यानंतर थोडंसं तिथून खाली उतरायचं आपल्याला आणि समोरच बघा श्री दुर्गामाली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफिस, बॅनर पण लागलेलं आहे। जसं की म्हणजे तुम्हाला बोललं की हे आपलं ऑफिस आहे श्री दुर्गामाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून। म्हणजे वॉटर कोइन्सिडन्स, माझ्या मावशीचा मुलगावर मला भेटलाय, आपण चाललंय आपल्या गाडीला लक्झरीला। तर मंडळी, भरपूर असे स्पेस आहे आपल्या गाडीला, किती पण सामान जरी आणलं तरी भरपूर पॅक आपल्याकडे होऊ शकतो। तर मंडळी, या असं आपलं दुर्गामाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अष्टविनायक दर्शन, कोकण दर्शन काय माहिती, लगेच निघणार आता गाडी आपली, लगेच गाडी आता निघणार, जाऊन उघड। आमचे नवीन ड्रायव्हर, गाडीचे सर्व असं म्हणालं तरी काय प्रॉब्लेम नाही। सिद्धेश्वराने 2 शब्द आता काय बोलून नंतर निघाले आता डोंबिवलीतून आपले सगळे मित्रमंडळी, ओमकार दादा, सिद्धेश भाई आणि दिनादा। आता संध्याकाळ वाजले 5, आता मंडळ डोंबिवलीतून निघालो आहे। आता बघू किती ट्रॅफिक किती होते ती बघूया। तर मंडळी, आपली गाडी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण अशी गाडी आपली रोज मालवणला जाते डेली। आपल्या गाडीमध्ये पार्सल पण घेतले जातात, पॅसेंजर पण घेतले जातात। आपल्या गाडी ट्रिपसाठी पण भेटते, पर्सनल ट्रिप, फॅमिली ट्रिप किंवा पिकनिकसाठी। जर कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही जर आपली गाडी लागत असेल तर आपल्या गाडीचा नंबर किंवा आमचे दिनेश हायलाईट गाडी आता ट्रेड आपली निघेल डोंबिवलीतून डायरेक्ट मालवणला। फक्त पेनला आपली गाडी जेवायला लागेल आणि आपली गाडी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण अशी पण जाते मालवणला। बघा कसे भेटतात आपल्याला आणि त्या साईडने जातो आपली गाडी खरी तर, पण तिकडे थोडं बंद येतं। पण आता आपण चाललो या साईडून। तर मंडळी, आता आम्ही येऊन पोचलो तर कोणी पाठवला आणि आता ते डिझेल वगैरे फुल करू। डिझेल वगैरे फुल केल्यानंतर इथून गाडी डायरेक्ट आपली निघेल मालवणला जायला। जातात आम्ही हॉटेलला पण थांबणार आहे जेवायला, म्हणजे थांबतोच सगळेजण। तर गाडी आपली बदलापूर पाईपलाईन रोडला येते
कात्रजपर्यंत येते आपली गाडी बदलापूरला. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली. गाडी आपली अशा मार्गाने डायरेक्ट सरळ मालवणला जाते. डेली आपली गाडी मालवणला जात असते, अपडाऊन करत असते रोज डेली गाडी. त्याच्यानंतर आपली मालवणला पण गाडी मुंबईला येते, डोंबिवलीला. जर कोणाला पण यायचं असेल किंवा ट्रेनची तिकीट नसेल भेटली किंवा काय प्रॉब्लेम झाला, इमर्जन्सी मला जायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. श्री दुर्गामाता टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या या डोंबिवली स्टेशनच्या बाहेरच आहे ऑफिस. आणि सगळे आमचे डोंबिवली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे फॅमिली मेंबर सगळे, विनाद आहे, ओमकारदा आहे आणि साहेब सिद्धेश राणे. आता 2 शब्द बोल ना, हसू नको. 2 शब्द बोल ना, आता काय बोलणार नाही. आता थोड्या दिवसांनी परत सीझन चालू होणार आहे. हे समर वेकेशन म्हणजे उन्हाळ्यात सुट्ट्या लागतील तर सगळे गावी जातीलच. ज्यांना कोणाला आपल्या गाडीचं एकदा प्रवास करायचा असेल आपल्या गाडीने तर नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि दुसरी गोष्ट की आज ज्यांना पण कोणाला लगेज पाठवायचं असेल गावाला किंवा टी व्ही किंवा इतर काही सामान पाठवायचं असेल ना, तर आपल्या गाडीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आपली गाडी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण या भागातूनच जाते मालवणला डेली. दुसरी गोष्ट की आता आंब्याच्या पेट्या पण जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही आंब्याच्या पेट्या पण सुद्धा आणतो. तर मंडळी आपण 5 वाजता संध्याकाळी निघालेलो डोंबिवलीतून आणि आता आम्ही येऊन पोहोचले उसात नेला. थोडासा वेळ झाला आपल्याला निघून. आणि नाईटचे टॉपचे हायलाईट ओंकारदा गुलटकर आणि आता बसलाय गाडी चालवला तो विनोद आहे. आणि सिद्धू मागे गेला आहे, काहीतरी काम आहे सिद्धूचं. त्याच्यानंतर आज गाडी पण आपली फुल पॅक आहे. अंगणवाडीसाठी लोक गावी जाणारे भरपूर भेटलेत. आणि आता बघू कसं काय नियोजन होतं आहे, तर सकाळी आपल्याला गर्दी भेटते का नाही भेटते. आणि हा रोडने आपण आता सरळ डायरेक्ट पनवेलला बाहेर पडू. आपल्याला जवळ आहे कल्याण डोंबिवलीवाल्यांना, कल्याण डोंबिवली अंबरनाथवाल्यांसाठी. आणि गाडी आपली डेली रोज जातच असते मालवणला. मालवणला खाली येते कधी कधी, डोंबिवलीला येते. डेली सर्व्हिस असते आपली. त्याच्यानंतर आता समर वेकेशनचं सुट्ट्या चालू होतील तर सगळ्यांना गावी जायचं असेल तर कोणाला तिकीट नाही भेटते कन्फर्म ट्रेनची, तर आपली दुर्गामाता टूर्स अँड ट्रॅव्हल्स तुमच्या सेवेत आहेच. तिथे नक्की भेट द्या आणि एकदा नक्की ट्रॅव्हल करून बघा आमच्या गाडीने. गाडी खूप कम्फर्टेबल. मी भरपूर वेळात गाडीने ट्रॅव्हल करतो, मला तर जामच भारी वाटतं. आणि माझ्या घरापासून जवळ पण आहे, मी राहायला कल्याणला आहे. सो मी याच गाडीने असं ट्रॅव्हल करतो. जर असं पण काम वगैरे चालू आहे, रात्री भेटतो होतं डायरेक्ट. मंडळी बघा ट्राफिक किती लागले. ट्राफिक एवढा कंटाळा येतो ना मला. म्हणजे ट्राफिक किती होतं ना, सण गाडी चालवलं भेटते. पुराण तो पण भरपूर उडते मंडळी. आणि आमचे सिद्धेश राणे पिकअप मॅन सगळ्यात बघतात आपल्या गाडीवरती. तर संध्याकाळ झाली मंडळी आणि संध्याकाळचा जो ड्रायव्हिंग करून जो मूड आणा एकच नंबर असता. मला तर जाम भारी वाटतं. आणि आमचे सगळे मार्गदर्शक बघतात गाडी कशी पण चालवतात ती. दरवेळेस याच गाडीत, त्यामुळे या गाडीचे जेवढे पण कार्यकर्ते किंवा गाडीचे सगळे बघणारे फॅमिली आहेत हा कधी अशी परकी समजत नाही, एकदम घरातसारखे समजतात. एवढे चांगले बॉन्डिंग माझे यांच्यासोबत. मी तिथून याच गाडी निघलेली आहे दुर्गामाता टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत. आणि इथं आता पोहोचू आम्ही थोड्या वेळाने पण फक्त ट्राफिक गावता नाही, ट्राफिक गावता आमच्या मध्ये जेवायला येतो. तर मंडळी फायनल आता जेवलो वगैरे आणि आपलं जेव्हा हॉटेल वैष्णवी इथं जेवलो. आता इकडून निघू डायरेक्ट हानगडला पोचू. आणि हा माझ्या मावशीचा मुलगा पण आहे. इकडे बघा आपल्याला गाडी भेटली गणेश कृपा. आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेले. थोड्याने आपण ओव्हरटेक करूच त्या गाडीला पण. नवीन गाडी कुठली आहे हे बघतात लोक. तर मंडळी आता मस्त जेवलो वगैरे मग कशी आता निघालं. आता गाडी चालवलं पायलट आपला ओमकार होता खेडचा आहे आपला. आणि मस्त आता झोपू थोड्या वेळी झोपणार आहे. दुपारी झोपलो नव्हतो. डायरेक्ट भेटूया सकाळी. सकाळचं मस्त व्लॉग वगैरे शूट करीन. इथं भोगला बघा मंडळी किती भारी वाटतं. मस्त बनवलं एक नंबर. मला जाम भारी वाटतं. तर मंडळी फायनली आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. तिथं आपल्या गाडी पोचलो. थोड्या वेळाने आम्ही उतरू दर्शनमध्ये जाऊ. झोपलं तर एवढं पडलं ना, गाडी पण आली नाही, भेटत नाही. ते पण आपण लवकर आलो. आम्ही एका ठिकाणी थांबलो कणकोलीत थोडा वेळ. त्यामुळे आम्ही 6 म्हणजे 5:30 पर्यंत आलो असतो. लवकर गाडी आणली आज. आम्ही जायचं आहे लोकांना. त्यामुळे ब्लॉग मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.
तर मंडळी फायनली आलोय गावी. आता घराची इथं पोचून 2 मिनिटात. तर मंडळी मम्मीला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, म्हणजे माझ्या आवश्यक का माहिती आहे. मी मुंबईतून गावात गेले तर काय माहीत नाही माका. माझ्या बहिणीनं जर सांगलं नसत तर पोपट होईल, नाही सांगलं नसत तर तिची रिॲक्शन पण बघूया कशी काय ती. सकाळचा बघा कसला धोक्या पडला मजबूत. आणि मी एकटंच चालतोय आणि आता जाऊन थोडं झोपतलं आहे. सकाळी परत म्हणजे 10 वाजता परत उठलेलं आहे आणि माका गावचा अंगणवाडीक आई वरडे देवीचं दर्शन घेऊ यासाठी मी खास इलं आहे. माझं प्लॅन ॲक्च्युली 25 तारखेचं होतं गाव घेऊचं, पण मी लवकर इलं आहे. माका शुभम शेठ नारायण कुंभार कुडा आज मी खास मित्र त्यांना पण माका बोलवलं ना, त्यामुळे मी लवकर इलं आहे. आता बघूया घराकडे जाऊन. तर मंडळी ह्या असं माझा घर, हे आपण असं आमचं खालचं घर, दोन्ही घर. तर खालचं आमचं मेन घर आणि हा आमचा वरचा घर. आता गेले घराकडे. आता आवाज येते ऐक. मम्मी हे मम्मी मम्मी तर बघूया मंडळी मम्मीची रिॲक्शन कशी आहे. मम्मी झोपलेली त्यामुळे काय उठवावं लागलं तिला.